Welcome to my channel Learn Easy with Pooja -12. Hello everyone. 6th स्टँडर्डच्या सायन्स टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 1 कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम यामधले काही कॅरेक्टरिस्टिक आपण पार्ट 2 मध्ये बघितले होते, जसे की ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई, रिप्रोडक्शन, एक्सक्रेशन, रेस्पिरेशन हे आपण बघितले होते की नाही. आणि मुलांनो, जर तुम्ही हे बघितले नसेल तर आपला पार्ट 1 आणि पार्ट 2 तुम्ही नक्की बघा. तर आज आपण शिकणार आहोत मूवमेंट. ठीक आहे. मूवमेंट इज शोन बाय द ॲनिमल्स टू ऑब्टेन फूड, प्रोटेक्शन, शेल्टर अँड ॲज अ रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई. बिसाइड्स वॉकिंग, जम्पिंग अँड स्विमिंग, which type of movements you have observed? Plants cannot move from one place to another on their own, but they give response to the stimuli. If sunlight comes only from one side, the branches grow in that direction. Roots grow towards the moisture. This shows that plants are aware of their surroundings. म्हणजे बघा काय, ॲनिमल्स काय करत असतात, मूवमेंट करत असतात की नाही. कशासाठी? तर फूडसाठी, प्रोटेक्शनसाठी, बरोबर. त्याच्यानंतर शेल्टर हवा असेल किंवा रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई यासाठी मूवमेंट करतच असतात. आता आपण बघा, तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे का, म्हणजे वॉकिंग, जम्पिंग, स्विमिंग या मूवमेंट्स ऑब्झर्व केल्यात का ॲनिमल्सच्या? बघा, विचार करा. ठीक आहे. आता प्लांट्स, तर प्लांट्स काय आहेत, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकतात का स्वतःहून? तर नाही जाऊ शकत. पण काय होतं, ते काय करत असतात, आपण मागच्या पार्टमध्ये शिकलो आहेत की ते स्टिम्युलायला रिस्पॉन्स देत असतात की नाही. कसे? तर बघा काय करतात, तर जेव्हा ज्या दिशेने सनलाईट येते, बरोबर, त्या दिशेने त्याच्या ब्रांचेस ग्रो होत असतात. येस. आणि प्लांटचे जे रूट्स असतात ते कुठे जात असतात, तर जमिनीच्या खोलवर जात असतात. कोणाच्या शोधात? तर मॉइश्चरच्या शोधात. मॉइश्चर म्हणजे त्यांना ओलावा पाहिजे असतो की नाही. म्हणजे यातूनच आपल्याला काय कळतं की प्लांट्सला काय असतं, त्याच्या सराउंडिंगबद्दल अवेअरनेस असतो. आफ्टर द सन सेट्स अँड इट बिगिन्स टू गेट डार्क, द पेअर्स ऑफ लीव्स ऑन सर्टन ब्रांचेस fold together like joining the hands. When the sun rises in the morning, they open up again. Find with your friends where such large trees are located nearby. When do the birds on plants bloom? When birds bloom, their petals separate from each other. Therefore, movement is necessary for this. Even though plants do not change their position, movements such as roots growing in the right direction, branches growing, the opening and closing of leaves, and blooming of birds during the day and night are all movements that occur in plants. म्हणजे काय बघा, जेव्हा सनसेट होतो म्हणजे सूर्य मावळतो तेव्हा सर्वकडे अंधार होतो की नाही. मग बघा, इथे बघा एक पिक्चर दिलंय. काही झाडांची पानं काय ते बोलतात की अशी फोल्ड होतात, म्हणजे आपण हात कसे बंद करतो नमस्कार करायला तशी बंद होतात. दिले बघा इथे. डेचं आहे, डेमध्ये कशी असतात लिव्स, आणि इथे नाईट झाल्यावर बघा असे वाटतात की नाही, असं वाटतंय की झाड झोपलं आहे. मग काही झाडांची पानं काय करत असतात, फोल्ड होत असतात, म्हणजे बंद होत असतात. आणि परत जेव्हा सनराईज होतो तेव्हा मॉर्निंगला ते परत ओपन होतात. मग काय सांगितलंय की तुम्ही तुमच्या फ्रेंड बरोबर किंवा आपल्या घराच्या जवळ जरी आपण जाऊन बघितलं, एखादं मोठं झाड बघा, ऑब्झर्व करा, दिवसा बघा आणि रात्री बघा. ठीक आहे. आता कळ्या केव्हा उमलतात बरं? जेव्हा कळ्या उमलतात बघा, बर्ड्स म्हणजे कळी असते, ब्लूम म्हणजे उमलणे. मग तेव्हा जेव्हा कळ्या उमलतात तेव्हा काय होतं बरं, त्याचे जे पेटल्स असतात म्हणजे त्याच्या पाकळ्या, त्या काय होत असतात, एकमेकांपासून वेगळ्या होतात की नाही. म्हणजेच काय लागतं त्याच्यासाठी, तर मूवमेंट गरजेची आहे की नाही. मूवमेंट शिवाय ते होणार आहे का? ठीक आहे. मग इवन दो म्हणजे जरी, प्लांट डू नॉट चेंज देअर पोझिशन म्हणजे जरी प्लांट स्वतःहून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जरी जाऊ शकत नसले तरी त्यांच्यामध्ये मूवमेंट होत असतात. तर कोणत्या मूवमेंट होत असतात, त्यांचे रूट्स काय होत असतात की राईट डायरेक्शनला जात असतात, म्हणजे जिकडे मॉइश्चर असतं त्या डायरेक्शनला जातात की नाही.
त्यांच्या ब्रांचेस ग्रो होत असतात, म्हणजे ब्रांचेस सनलाईटकडे जात असतात. त्याच्यानंतर लिव्सचं ओपनिंग क्लोजिंग हे सुद्धा एक मुवमेंटच आहे. त्याच्यानंतर ब्लूमिंग ऑफ बर्ड्स, फुलं उमलणे, हे की नाही, ह्या सगळ्या मुवमेंट्स आहेत की नाही, ह्या दिवस रात्र प्लांट मुवमेंट करतच असतं. कळालं मुलांनो मुवमेंट कसं असतं? आता आपण पुढे बघूया. आता बघा इथे डू यू नो मध्ये एक छान इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे. ठीक आहे. अर्लियर वी न्यू दॅट द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो टुवर्ड्स द मॉइश्चर and the stem grows away from the ground. However, we did not know whether the plants feel heat, cold or pain. Sir Jagdish Chandra Bose was the first to prove through experiments that plants have a special system of their own to perceive such sensation. आता बघा इथे काय दिलंय की आपल्याला पहिले काय माहिती होतं एवढं प्लांटबद्दल, की रूट्स काय करतात, मॉइश्चरकडे जातात, बरोबर. खाली खाली स्टेम काय करतात, जमिनीच्या वरती ग्रो होत असतात. बस एवढंच माहिती होतं की नाही प्लांटबद्दल खूप पूर्वी. पण आपल्याला हे माहिती होतं का की प्लांट्सला सुद्धा थंडी वाजते, प्लांटला सुद्धा गरम होतं, प्लांटला सुद्धा आपल्याला कसं पेन होतं, थंडी गरम वाजते आणि त्यांना सुद्धा पेन होतं, हे आपल्याला माहिती होतं का मुलांनो? तर नाही. तर सर जगदीशचंद्र बोस यांनी काय केलं, यांनी सगळ्यात पहिले हे प्रूफ केलं एक्सपेरिमेंट थ्रू. काय प्रूफ केलं की प्लांटला सुद्धा स्पेशल सिस्टम असतात त्यांच्या स्वतःच्या, आणि त्याच्यामुळेच त्यांना काय होत असतं, सेन्स होत असतं. त्याच्यामुळे आपल्याला कसं सेन्स होतं प्रत्येक गोष्टीचं, आपल्याला दुःख होतं की नाही, आनंद वाटतो, तसं प्लांटला सुद्धा सेन्सेशन असतं. पुढे बघा. He was the great Indian physicist and botanist. He invented an instrument which could magnify the movements of a plant and growth of the plant 10,000 times and record it. Through his experiment at the Royal Society of London, he demonstrated that plants have feelings. Sir Jagdish Chandra Bose received great honors for his various discoveries. आता हे सर जगदीशचंद्र बोस कोण होते बरं? तर ग्रेट फिजिसिस्ट आणि बोटॅनिस्ट. आता बोटॅनिस्ट म्हणजे काय, तर जे प्लांटचा अभ्यास करतात ना त्यांना बोटॅनिस्ट म्हणतात, आणि हे फिजिक्सचा अभ्यास करतात त्यांना फिजिसिस्ट असं म्हणतात. तर त्यांनी काय इन्व्हेंट केलं होतं, एक इन्स्ट्रुमेंट इन्व्हेंट केलं होतं की ज्याच्यातून आपण काय करू शकत होतो, प्लांटची मुवमेंट आणि त्यांची ग्रोथ 10 पटीने जास्त मॅग्निफाईंग करून आपण ऑब्झर्व करू शकत होतो, आणि ते रेकॉर्ड पण करू शकत होतो. आणि त्यांनी जे पण काही एक्सपेरिमेंट केले होते ना, ते त्यांनी काय केले होते, रॉयल सोसायटी ऑफ लंडन यांच्यासमोर सगळे सादर केले होते की प्लांटला पण कशा फिलिंग्स असतात. हे सगळं त्यांनी जे पण काही एक्सपेरिमेंट केलं होतं ना मुलांनो, ते सगळं त्यांनी तिकडे सादर केलं होतं. आणि त्यासाठीच सर जगदीशचंद्र बोस यांना बरेच पुरस्कार मिळाले होते. त्यांनी जे शोध काढले होते त्यासाठी त्यांना खूप सारे पुरस्कार पण मिळाले होते. आता बघा पुढे. Sometimes a glass or an earthen pot or a wooden object get chipped or a piece of it breaks off. Does that object return to its original shape after a few days? आता बघा काय दिलं इथे की आपल्याकडून कधी कधी जर एखादं अर्थन पॉट असेल, म्हणजे मातीचं मडकं असेल, वुडन ऑब्जेक्ट कुठली अशी एकदम नाजूक असते वुडनची ती असेल, काही अशा वस्तू असतील, अशा आपल्या हातातून पडल्या खाली आणि त्या तुटल्या, तर त्या वस्तू परत जॉईंट होतात का मुलांनो? परत सेम आपला जो ओरिजिनल शेप असतो त्या शेपमध्ये येतात का काही दिवसांनी? नाही ना, तर नाही आहेत. तर इथे पुढे काय त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे आपण बघूया. In animals, small or large wound heal over time. However, those parts of the body become the same as earlier. New shoots emerge from the trunk of trees, from which new branches and new leaves grow. This is because new cells are constantly being formed. आता बघा काय सांगितलंय की आपल्याला जर कधी छोटी मोठी अशी जखम झाली बघा, तर थोड्या दिवसांनी काय होतं, थोड्या दिवसांनी ती भरून निघते बघा, निघते की नाही, त्याच्यावर नवीन स्किन यायला चालू होते. यस, तशीच राहते का ती? नाही, थोडंसं आपल्याला माग दिसतात पण ती पूर्ण जखम आपली
भरून येते. बघा तसंच झाडांचं आहे. झाडांची जर एखादी फांदी तुटली बरोबर, तर तिकडे नवीन ब्रांच येतात की नाही, नवीन फांद्या येतात, झाडांची पानं गळतात, परत नवीन पानं येतात. तर असं का होतं बरं? काय होतं तर कशामुळे? तर नवीन नवीन सेल्स. आता सेल म्हणजे काय तर पेशी असतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये पेशी असतात. तर ह्या पेशींमुळे काय असतात, ह्या पेशी नवीन नवीन बनतच असतात आणि त्या नवीन नवीन पेशी बनतात, सेल्स बनतात. त्यामुळेच काय होत असतं, या सगळ्या गोष्टी होत असतात. There are differences in the structure of cells in various parts such as bones, muscles and skin. तर ह्या सेल्स असतात ना, तर ह्यांचं वेगळ्या वेगळ्या बॉडी पार्ट्समध्ये वेगळे वेगळे स्ट्रक्चर असतात. म्हणजे की बोन्समध्ये सुद्धा असतात, तर त्याचं स्ट्रक्चर वेगळं असतं. मसलमध्ये, आपल्या स्किनच्या आतमध्ये सुद्धा सेल्स असतात. आणि जसं माणसांमध्ये, ॲनिमलमध्ये सेल्स असतात ना मुलांनो, तशा प्लांट्समध्ये सुद्धा सेल्स असतात. तर 2 प्रकारचे असतात, ॲनिमल सेल्स आणि प्लांट सेल्स. तर हे सगळं याचं डीप स्टडी आहे ना मुलांनो. तुम्ही मोठे झालात ना की तुम्हाला येणारच आहे एकदम डीपमध्ये. ठीक आहे. The body of all living organisms is made up of cells. Every living cell in the body requires nutrient and oxygen. आता बघा, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे प्लांट असेल, ॲनिमल असेल किंवा आपण ह्युमन बिंग्स असू, तर प्रत्येकाच्या बॉडीमध्ये काय असतं, प्रत्येकाची बॉडी ही काय असते, सेल्सनीच बनलेली असते. आणि या सेल्सला जिवंत राहण्यासाठी काय हवं असतं तर न्यूट्रियंट हवं असतं आणि ऑक्सिजन हवं असतं. आणि बघा, जर हे न्यूट्रियंट किंवा ऑक्सिजन आपल्या सेलपर्यंत पोचले नाही ना, काही कारणामुळे पोचले नाही, तर ते सेल जिवंत राहू शकत नाही. म्हणजे जर समजा आपल्याला कुठल्या बोनपर्यंत ते पोचू शकले नाही त्या सेलपर्यंत, तर आपल्याला त्या पार्टचा प्रॉब्लेम व्हायला चालू होतो, तर आपल्याला तो त्रास व्हायला लागतो. ठीक आहे मुलांनो, तर हे कळलं. तर हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीत होतं. तर हे इकडे बघा, हे मी मगाशी सांगितलं होतं ना की एखादी ऑब्जेक्ट जर आपल्याकडून तुटली तर परत जॉईन का नाही होत, तर यासाठीच नाही जॉईन होत. कारण ऑब्जेक्टमध्ये सेल्स असतात का तर नसतात. सेल्स कोणामध्ये असतात तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये असतात. हा फरक आहे, म्हणून हा क्वेश्चन आपल्याला दिला होता मगाशी. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. आता बघा पुढे काय दिलंय, ट्राय दिस करायला सांगितलं आहे आपल्याला. Get 5 to 6 empty cups or small clay pots. Fill each cup with a mixture of soil and a little sand. Sow a few seeds of each type in the cup of soil mixture. For example, use seeds of plants like red chili, brinjal, beans, tomato, and corn. Keep the soil in the cups moist by adding a little water every day. आता बघा, इथे ना एक एक्सपेरिमेंट करून बघायला सांगितलं आहे. मुलांनो, हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी पण करू शकता. पण मी नेहमी सांगते की एक्सपेरिमेंट कधीही पॅरेंट्सच्या परमिशनशिवाय किंवा पॅरेंट्स समोर असल्याशिवाय करायचा नाही. मग तो कोणताही एक्सपेरिमेंट असू दे. तर इथे काय सांगितलं आहे, काय घ्यायचे आहे, 5 to 6 काय एम्प्टी कप्स किंवा असे बाउल घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्यामध्ये काय करायचं, सॉईल आणि सँड अशी मिक्स करून टाकायची आहे. आणि मग काय करायचं, काही सीड्स घ्यायच्या. कोणत्या पण सीड्स तुम्ही घेऊ शकता मुलांनो. म्हणजे तुम्ही रेड चिली, तिथे एक्झाम्पल पण दिले आहेत, रेड चिली आहे, ब्रिंजल आहे, टोमॅटो आहे, काही घेऊ शकता. किंवा मुलांनो, आपल्या घरात बघा स्प्राउट्स असतात, म्हणजे मूग मटकी असते की नाही मोडालेली, त्यातलं पण तुम्ही काही घेऊ शकता. आणि ते काय करायचं आहे, ते त्या सॉईलमध्ये टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर थोडं थोडं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. रोज थोडं थोडं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पुढे बघा काय दिलं आहे, keep a record of time required for the seed germination, the size, number and shape of the leaves at that time. Draw their figures after every third day. Maintain its record. You can observe the growing vine, its leaves and pods for a long time by planting bean seeds. Keep recording your observation by planting such a vine. Let everyone in your family enjoy the beans you harvest. आता काय सांगितलंय बघा की काय करायचं आहे, तर ते सीड जर्मिनेशन आपण मागच्या पार्टमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे.
तर ते रेकॉर्ड करायचं आहे, आपल्याला लिहून ठेवायचं आहे. म्हणजे त्याची साईज, नंबर, शेप कसा कसा बदलत जातो हे आपल्याला काय करायचं आहे, रेकॉर्ड करायचं आहे. त्याची फिगरसुद्धा आपल्याला ड्रॉ करायची आहे. दर 3 दिवसांनी काय करायचं आहे, त्याचा रेकॉर्ड मेंटेन करत जायचं आहे, म्हणजे लिहून ठेवायचं आहे. म्हणजे ते त्याची कसं, आता इथे त्यांनी काय दिलं आहे, बीन्सचं एक्झाम्पल दिलं आहे. मग ते बीन्स आपण सॉ केल्यानंतर काय होणार आहे, कशी त्याची वाईन कशी ग्रो होणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर कशी पानं येणार आहेत, कसे पॉट्स येणार आहेत, हे सगळं तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे डे बाय डे. आणि मग ते काय करायचं आहे, तुम्हाला एव्हरी 3rd डे तुम्हाला ते रेकॉर्ड लिहून ठेवायचं आहे की ते कसं ग्रो होत आहे. आणि मग हे सगळं ऑब्झर्वेशन काय करायचं आहे, आपल्या ऑब्झर्वेशन केल्यानंतर ते वेल आल्यानंतर बरोबर, आणि ते त्याचा पॉड आल्यानंतर बघा किती मजा येईल. हे तुम्ही स्वतः हार्वेस्ट केलं असेल की नाही, मग हे तुमच्या फॅमिलीबरोबर तुम्ही एन्जॉय करायचं आहे. हे मुलांनो करून बघा हां. आता बघा मुलांनो, या लेसनचा अजून एक पेज बाकी आहे, पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण काय करूया, अजून एक पार्ट बघूया. ठीक आहे, तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. टेक केअर अँड बाय बाय.